जय श्रीराम. खेळायची नाही आहे ती बॅग. ती बॉटल कशी ठेवली ओपन? झाकण कुठे आहे त्याचं? दगड कुठे गेला अन्वीतला? दगड कुठं आहे? इथला दगड मागे आहे बहुतेक. ती बॅग खेळायची नाही आहे. इकडे रोडाचं काम झालेलं आहे. त्यांनी अजिबात क्लीन नाही केलं. ते सगळंच ते तसंच सिमेंट पडलेलं, बारीक तिकीटी टाकून ठेवली तर त्याच्यावर चोरी जे म्हणतात जसं आता वारा येतोय ना, पूर्ण आतमध्ये असं उडून येतात. आणि दारं पण तरी किती वेळपर्यंत लावून ठेवणार ना. अन्वी ती पर्स मोडली की मी तू मार खाशील. काय माहिती इथे काय झालंय बाल्कनीत माहिती नाही. कोणी काडी पुरवली की दोरी वगैरे पुरवली आहे की काय माहिती नाही. हे इथलं हे फांदी तुटलेली, त्याच्यानंतर हे खाली पडून होतं खाली विहिरीवर. आणि तोडली शेवटी पर्स. तू खेळायची नाही आहे ती पर्स. सो ही बॅग मी गोवावरून आणली होती. जेव्हा आम्ही गोवा ट्रिपला गेलो होतो तेव्हा लॉगिंग नव्हती करत. सो त्यामुळे त्याची क्लिपसुद्धा नाही, म्हणजे व्हिडिओज नव्हते गेले, फक्त फोटोज क्लिक केला होता. आणि जवळपास 5 महिन्याची होती तेव्हा गेलो होतो आम्ही. सो तिथून घेतलेली बॅग आहे ही. आणि बघ पूर्ण सेटिंग बिघडली त्या बॅगची. उभी झाली ना तू. तिकडे लांब थांब. जवळपास 6:30 झाले असणार. अन्वीला थोडंसं खाली आणलं खेळायला. आता उन्हाळ्याचं बरं वाटतं थोडं म्हणजे थोडा वेळ असं बाहेर वगैरे बसलं तर. अन्वी सो आणि इथं मेन म्हणजे कसं आहे, बाहेर एवढं घाण करून ठेवलं आहे ना त्या रोडाचं काम केलं तर मे बी आज थोडंसं काही या साईडने क्लीन केलेलं होतं. बहुतेक हे पण उद्याला वगैरे क्लीन होऊन जाईल तर ते चांगलं होऊन जाईल खेळायला. हो असू दे. सो आत्ता वाजले जवळपास 7-7:30 झाले. आणि मी बनवत आहे शेवयाची खीर. मागे एकदा शेअर केलं होतं मी. बेबी बारीक शेवया मिळतात छान. खास करून जे मोमेडियन लोक असतात त्यांच्यामध्ये जे शेव खुर्मा वगैरे बनवला जातो ते लोक असे शेव यूज करतात, म्हणजे एकदम बारीकवाली. सो मला एक मार्केटला मिळाली होती आधी, म्हणजे गावाकडेच मिळाली होती ॲक्च्युली मला ते मार्टमध्ये. तर मी तेव्हापासून ती फोटो काढून ठेवते आणि तीच शेव मी घेऊन येते नेहमी शेवया. सो हे असं प्रकारचं पॅकेट येतो. तर याच्यामध्ये रोस्टेडवालं पण मिळतं आणि विदाऊट रोस्टेडवालं पण मिळतं. तर याचं एक काय असतं ना, एकदम बारीक असते ना, तर ते छान म्हणजे खीरसाठी ना एकदम बेस्ट आहे, कारण बारीक असतात त्याच्यामुळे. आणि थोडेसेच घेतले, कारण अगदी थोडेसे जरी घेतले ना तरी ते दुधामध्ये घातल्यानंतर मग खीर ना खूप असं म्हणजे घट्ट होऊन जातं खूप जास्त. त्याच्यामुळे यावरती अगदी थोडेसेच घेतले. आणि इथं थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतले. बदाम नाही आहेत माझ्याकडे, बदाम थोडेसे संपले होते. तर किसमिस आणि काजूस करून घेतले तिथे. आणि आता याला आधी तुपामध्ये व्यवस्थित असं फ्राय करून घेते शेवयांना. आणि त्यानंतर काजूला पण थोडंसं असं फ्राय करून घेणार कमी वेळेमध्ये. आधी शेवया करून घेते, थोडं ब्राऊन होईपर्यंत ते करून घ्यायचं. सो पटकन करून घेते. आणि आज आम्ही काही नाही
बाहेर होतं थोडंसं मॅगी खायची इच्छा झाली तर म्हटलं चला आज मॅगीच करूया आणि गोडमध्ये शेवयाची खीर करते. चला आज मॅगीची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. भरपूर जण जे आपली इन्स्टंट 2 मिनिट्सवाली मॅगी आहे ते बनवतात पाण्यामधली. मी कशी मॅगी बनवते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करेन. मी जेव्हापासून नागपूरला शिफ्ट झाली आहे म्हणजे जवळपास 2011 तेव्हापासून त्याच पद्धतीची मी मॅगी खाते. सो आधी खीर करून घेते नंतर मग मॅगीची रेसिपी शेअर करते. तो इथं दूध होतं ऑलरेडी माझ्याकडे भरपूर, तर यालाच गरम करायला म्हणलं. जनरली मी काय करते आधी दुसऱ्या गंजामध्ये असं फ्राय करून नंतर मग त्यामध्ये दूध घालते. पण आता ऑलरेडी या मोठ्या गंजामध्ये दूध आहे आणि दुसरं माझ्याकडे स्टीलचं गंज नसल्यामुळे आधी मी यात फ्राय करते आणि नंतर मग त्याच्यामध्ये ते शेवया घालून असं करते. सो मी इथं मॅगी बनवताना आधी पूर्ण कांदा आपलं टोमॅटो मिरची सगळं फ्राय करून घेते. तर जिरा घातला, त्यानंतर बारीक मिरची चिरलेली मिरची घातली, बारीक चिरलेला कांदा घातला आणि थोडंसं टोमॅटो घातलं. टोमॅटो अगदी कमी प्रमाणात घालायचं. जर तुम्हाला वाटत असेल तर टोमॅटो घालायचं किंवा स्किप करायचं. त्यानंतर मी थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि थोडंसं गरम मसाला घातलेला. ऑलरेडी आपल्या मॅगीच्या पॅकेटमध्ये मसाला असतो त्यामुळे घरचा अगदी थोडासा मसाला घालायचा. त्यानंतर मी इथला मॅगी मसाला ॲड केलेला. जर मॅगी मसाला एक्स्ट्रा घालायचा तर एक्स्ट्रा पण घालतात, तो वरून घालायचा नंतर. आणि इथे मी मॅगीचे जनरली बारीक स्लाईस करते कारण मला लांब आवडत नाही. जर तुम्हाला ॲज इट इज ठेवायचे तर स्लाईस थोडेसे कमी तोडायचे त्यांना. आणि त्यानंतर मी इथं व्यवस्थित ऑइलमध्ये फ्राय होऊ देणार मॅगीला आणि नंतर पाणी घालून व्यवस्थित होऊ देणार उकळी येईपर्यंत. जनरली कुणाला मॅगी जी असते ती खूप ड्राय झालेली आवडतं, कुणाला थोडंसं ती एक ग्रेव्ही टाईप जर त्याच्यामध्ये राहिलं तर आवडतं. मला जनरली जर त्यामध्ये ग्रेव्ही असली तर खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी पाणी थोडंसं जास्त प्रमाणात घालते आहे आणि व्यवस्थित पाणी घालून त्याला शिजू देते.
सो यामध्ये तुम्ही बाकी पण काही गोष्टी ॲड करू शकता. जसं आता गाजर आहेत अवेलेबल तर मार्केटला, तर गाजर पण घालू शकतो आपण बारीक चिरून. त्यानंतर मटर पण घालू शकतो. सो असे एकदम ज्या व्हेजिटेबल्स आहेत ते आपण घालू शकतो. काही काही शिमला मिरचीसुद्धा घालतात. सो जसं जसं तुम्हाला आवडतं त्यानुसार आपण ॲड करू शकतो. मी जनरली अशा पद्धतीनेच बनवते आधीपासून. सो ऑलमोस्ट उकळी आलेली आहे मॅगीला. सो अशा पद्धतीने मी मॅगी बनवते. खूप जण बनवतात पद्धतीची मॅगी, खूप वर्षापासून बनवत आली. आमच्या घरात ऑलमोस्ट सगळेच असे मॅगी बनवतात. तर चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट, टेक केअर. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.